मी स्वाती सोनवणे। आज 10 वर्ष झाली रस्त्याची आश्वासनं दिली गेली आहेत। आता इथे नवीन प्रोजेक्ट जो सुरू झालेला आहे, पण रस्त्याचं काम प्रत्येक वेळेला आश्वासनच दिली गेलेली आहेत। जेव्हापर्यंत मोर्चा येत नाही, गोष्टी होत नाही, आक्रमक होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर काही ऍक्शन होत नाही। माझी मुलगी सुद्धा पडलेली आहे, माझा लहान मुलगा पडला होता। जर काही मेजर इंजुरी झाली असते तर त्याला जबाबदार कोण आहे? आम्ही रोड टॅक्स भरत नाहीये का? आमच्या तेवढे प्रॉब्लेम जे स्कूलच्या व्हॅन आहेत ना, त्यांनी सुद्धा यायला नाही सांगितलंय, त्या सुद्धा येत नाही कामाला, बायका सुद्धा येत नाहीये। जे म्हातारी लोक आहेत, जी लहान मुलं आहेत, त्यांनी काय करायचं? आणि रस्ता ही खूप बेसिक फॅसिलिटी आहे। लोक सौदागर सारख्या एरियामध्ये घर का घेतात की लॅविश एरिया आहे, चांगल्या सुखसोयी आहेत, आम्ही इतके प्रॉपर्टी टॅक्स भरतोय, आम्ही इथे एवढा मेंटेनन्स भरतोय, आणि जर इतक्या बेसिक गरजा आमच्या पूर्ण होत नसतील तर काय उपयोग आहे? आमचे फ्लॅट रेंटनी जात नाही, आमचे फ्लॅट सेल आउट होत नाहीये। आम्ही एवढा लाखो करोडों पैसे घालून फ्लॅट घेतलेले 10 वर्षापूर्वी, आणि आज त्याची प्राइस घेतलेल्यापेक्षा पण कमी आहे। आम्ही आमचं अख्खं आयुष्य घालवलंय फ्लॅटचे पैसे भरायला, आम्हाला काय उपयोग आहे मग सौदागर मध्ये राहून? मी झुलेलाल टॉवर मध्ये राहते। सध्या तरी इथलची रस्त्याची परिस्थिती ज्या कुणाला जाणून घ्यायची त्यांनी एकदा चालत यावं आणि बघावं। माझा मुलगा सकाळी 6 वाजता जातो, अंधार असतो, आणि हे इथं इतके गड्डे झालेत। जेव्हा एक आई इतकी तळतळीने सांगते तेव्हा सगळ्यांनाच कळलं पाहिजे की येऊन हे रस्ते पाहायला पाहिजे आणि स्वतः येऊन चाला। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।